करण्याचा निर्णय होता त्यांच्या कॅप्टनचा आणि त्याच्यानंतर पाहतोय मैदानावरती घडलंय काय तर दातिवली संघाचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले ज्याच्यावरती जास्त विश्वास होता तो विशाल मडवी पहिल्या चेंडूवरती बाद झालाय। सुरुवातीला मात्र निवृत्ती मात्रेला झेल देण्याचा भाग पडलाय त्याच्यानंतर विशाल आलाय। आता मात्र चौथ्या क्रमांकाचा फलंदाज रोहितला पाहतोय गोलंदाज पाहतोय फिरकीचा जादूगार ज्याने निश्चितच ही स्पर्धा नव्हे तर आपल्या संघाचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेऊन पोहोचवलं तो शिदू पाटील। पहिला चेंडू होता आउटसाइड ऑफस्टंपला पण मी सांगितलं होतं की फिरकीचा जादूगार आहे त्यामुळे बऱ्याच चांगले खेळाडूंना फिरकीचं कौशल्य जमत नाहीये खेळण्यासाठी मात्र सिद्धू नेहमीच चांगली आक्रमकतेने गोलंदाजी करत असतोय हे बऱ्याच वेळा त्याच्याकडून पाहायला मिळतोय। पुढे आल्यात या वेळेस मात्र मधली एसटी उद्ध्वस्त केली आहे यू मिस आय डेफिनेटली एट फलंदाज बाद आणि तिसरा जबरदस्त बसतोय तो जे अनुमान दातिवली संघाला। थँक्यू चंदू सर जर आपण थांबायचं आहे बघा आपण गाड्यांची जी पार्किंग आहे जी कारची पार्किंग आहे त्याच्यामध्ये आपण कारच पार्किंग करा जी टू व्हीलरची पार्किंग आहे तिथे आपण टू व्हीलर पार्किंग करा कारण आज खूप मोठ्या संख्येने मात्र इथं मान्यवर येतील खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग येतील तर मी सर्वांना विनंती करतोय नम्रतेची विनंती करतोय तुम्हाला फक्त मी विनंती करतो बघा माझा लाडका प्रेक्षक मायबाप वर्ग आहे त्यांना मी विनंती करेल की आपण आपल्या बाईक आपल्या कार मात्र व्यवस्थित पार्किंग करायचे आहेत प्लीज सहकार्य करावा आम्हाला मात्र त्रास होईल आमच्या आयोजकांना त्रास होईल असं आपण करू नका 5 दिवस आम्हाला तुम्हाला 5 दिवस तुमचं आम्हाला सहकार्य खूप चांगला प्रकारचा लाभला आहे आज शेवटचा दिवस आहे तर प्लीज तुमचं सहकार्य आम्हाला असणं खूप गरजेचं असेल। यस जगदीश पाटील थँक्यू राहुल भोईर या ठिकाणी सूचना केल्या जातात सूचनेचं पालन करावं लागेल। हा चेंडू मोठा पडका केल्याचा होता चेंडू येतो डीप फाईन लेगला वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातोय आता तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव काय करामत केली आहे सिद्धूने सुद्धा पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला फेकला दुसरा चेंडू मिडलला फेकला आणि एसटी मात्र उद्ध्वस्त केली फलंदाज जयेश मात्रेचे पार मोठा धक्का लागला धावसंख्या फक्त 10 धावा धापडकवरती पाहायला मिळतात। दुसरं षटक मार्गस्थ असताना कारण 4 षटकांचा सामना या ठिकाणी पाहतोय आपण हा चेंडू स्क्वेअर ऑफ दी विकेट खेळतोय मात्र धाव मिळेल ती या चेंडूवरती सुद्धा एकच धाव धावांसाठी मात्र संघर्ष करावा लागलाय तो या मैदानामध्ये आहे पाहतोय आपण या जानमान दातिवली संघाला या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय अतिशय चांगल्या कामगिरी केली आहे मैदानावरती प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना अद्यापर्यंत वाडेकर संघाच्या बाजूने हा चेंडू मोठा फडका मिस टाइम शॉट आहे डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे सरकलाय आणि सहजरित्या झेल टिपला जातोय आणि चौथं विकेटचं पतन होत असताना जानमान दातिवली टीमचा तर एकामागून एक असे धक्के लागले गेलेत आतापर्यंत डाव कोण साबळणार थोडंसं प्रश्नचिन्ह संकट आलंय ते मात्र या दातिवली टीम वरती सिद्धूची मात्र गोलंदाजी पाहतोय फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा आपली जादूही दाखवताना बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं मात्र चेंडू पाक पुढे गेलाय आणि निलेश कापसे मात्र चेंडूवरती आल्यात तोपर्यंत एक धाव पाहायला मिळतोय बाई आणि षटक समाप्त झाल्याचा इशारा केला जातोय पंचांच्या वतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता 6 धावा होत्या मात्र त्याच्यानंतर उर्वरित 11 चेंडूवरती फक्त आणि फक्त 6 धावा पाहायला मिळतात। मित्रांनो यालाच म्हणतात क्रिकेट कारण क्रिकेटमध्ये कभी